माझ्यासोबत झालं ते कोणाच्याही आयुष्यात होऊ शकतं, त्यामुळे सावधगिरी बाळगा. नमस्कार, मी मीरा वाणी या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. ज्यावेळेस माझ्याबरोबर असं झालं ना, तेव्हा मी काही क्षणासाठी एकदम सुन्न झाले होते. की नंतर थोड्या वेळाने विचार केला की बापरे, आपली चूक नसतानाही आपण पडलो. बरं ठीक आहे, पडलो, पण लोकांचं कसं असतं ना, की प्रत्येक वेळा ॲक्सिडेंट झाला किंवा कुठे काही पडलं, काहीही झालं रोडवरती, तर प्रत्येकाला असं वाटतं की हां, बाई गाडी चालवत होती ना, तर म्हणूनच ॲक्सिडेंट झाला. पण प्रत्येक वेळा बाईचीच चूक नसते. प्रत्येक वेळा लोक असं बोलतात बायकांना गाडीच चालवता येत नाही, पण तसं काही नाही आहे. मी तुम्हाला इथे एक CCTV फुटेज दाखवणार आहे. त्यामध्ये तुम्हाला कळेल की चूक कोणाची आहे आणि कोणाची नाही आहे. ज्यावेळेस मी पडले ना, तर मला पडण्याचं जास्त वाईट वाटत नव्हतं. फक्त मला या गोष्टीची जास्त भीती वाटत होती की लोक आता मलाच चुकीचं ठरवणार. माझी चूक नसतानाही मला पाठीमागून धडक दिली, तरी पण लोक मलाच चुकीचं ठरवणार, या गोष्टीची जास्त भीती होती. पण तिथे माझ्यासोबत असं झालं की जेव्हा मी पडले, तेव्हा काही क्षणातच इतके लोक जमा झाले. त्यांनी मला उचललं, एका साईडला चेअर आणली, चेअरवरती बसवलं. कोणी पाण्याची बॉटल विकत घेतली. काही ताईंनी माझ्या पायातला शूज काढून हातात घेतला. काही लोकांनी गाडी उचलून साईडला लावली, लॉक केली, चावी माझ्या पर्समध्ये टाकली. एका ताईंनी ती पर्स स्वतःजवळ ठेवली, शूज हातात घेतले. काहींनी रिक्षा बुकिंग केला आणि मला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं. हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केल्याच्या नंतर ते लोक माझ्या घरचे सर्वजण आल्याच्या नंतर ते लोक निघून गेले. तेव्हा मी त्यांना थँक्यू बोलू शकली नाही सर्वांना. मी हा व्हिडिओ ह्यासाठी बनवते की त्या लोकांना थँक्यू बोलावं. तर थँक्यू सर्वांना. नंतर तिथे ॲडमिट झाल्याच्या नंतर मला सलाईन वगैरे लावली. सलाईन लावल्याच्या नंतर मला थोडंसं बरं वाटू लागलं. बरं वाटल्याच्या नंतर माझ्या डोक्यात हा विचार आला की मी हे कोणालाच घरी सांगणार नाही, कारण का सर्वजण टेन्शन घेतील. खास करून आईवडिलांना सांगणार नाही, त्यांना खूप वाईट वाटेल, दुःख वाटेल, टेन्शन घेतील मेन म्हणजे. पण थोड्या वेळाने माझ्या डोक्यात आलं की बापरे, ह्या जगामध्ये किती काय मोठ्या मोठ्या गोष्टी घडतात. एवढ्या घडतात की काल काय झालं ते ह्याच लक्षात राहत नाही. तर मला जर उद्या गाडीचा नंबर वगैरे पाहिजे असेल, आजची लोक उद्या तिथे कोणीच नसणार, निघून गेलेले असणार. त्याच्यासाठी हा विचार डोक्यात आला आणि मी माझ्या भावाला कॉल केला आणि सर्व जे घडलं आहे ते सविस्तर सांगितलं. माझा भाऊ त्या ठिकाणी 10 ते 15 मिनिटात पोहोचला. मी हॉस्पिटलमध्येच होती. 15 मिनिटात पोहोचला. त्याने सगळीकडे चौकशी केली की ते असं झालं आहे, कोणी बघितलं का, कोण होतं कोण नाही, किंवा कोणी नंबर घेतला आहे का गाडीचा. सर्व चौकशी केली. चौकशी केल्याच्या नंतर मग त्याला समजलं की एका व्यक्तीने गाडीचा नंबर घेतला आहे, पण तो सध्या आता इथे नाही आहे, तो निघून गेला आहे. पण आता कुठे गेला, कोण होता, त्याला काही माहीत नव्हतं. मग त्याच्या मित्रांनी सांगितलं की इथे घडले, तर मग आपण CCTV फुटेज चेक करूया. मग सर्वांनी CCTV फुटेज चेक केलं. त्याच्यामध्ये सर्व दिसलं सविस्तर. तेव्हा मग लगेच माझ्या भावाचा मला हॉस्पिटलमध्ये कॉल आला आणि तो मला बोलला, ताई टेन्शन नकोस घेऊ, यामध्ये तुझी चूक नाही आहे, त्या सर्व मुलाची चूक आहे. आम्ही त्याला शोधले आणि आम्ही त्याला बघितलं, तर तो दारू पिलेला आहे आणि दारू पिऊन तो गाडी चालवत होता, म्हणून हा ॲक्सिडेंट झालेला आहे. तेव्हा कुठे मला बरं वाटलं की मला बोलले की तुझी चूक नाही आहे, समोरच्याची चूक आहे, त्यांची चूक असताना तुला लागले. हे असं बोलल्याच्या नंतर मला इतकं बरं वाटलं. नाहीतर मला जास्त लागल्यापेक्षा जास्त ह्या गोष्टीचं टेन्शन होतं की लोक आत्ता मला चुकीचं ठरवणार. कारण का त्यावेळेस माझ्या आजूबाजूला माझे घरातले व्यक्ती कोणीच नव्हते.
की जे माझ्या बाजूने ठामपणे उभे राहणार आणि बोलणार की आमची चूक नाही आहे. तिथे फक्त मी होते. लोक माझ्यावरती विश्वास नाही ठेवणार, त्यासाठी मला काहीतरी प्रूफ पाहिजे होता. प्रूफ भेटला आणि साबित झालं की माझी चूक नाही आहे. मी चुकीची ठरायला का घाबरते जास्त, कारण माझ्या आयुष्यात असे काही प्रसंग घडलेले की समजा 10 लोक असतील तर 9 लोक त्या रेषेच्या बाजूला असतात आणि ह्या रेषेच्या बाजूला मी एकटी असते. माझ्याबरोबर असं काही झालेलं आहे की त्या 9 लोकांनी मला कसं चुकीचं ठरवायचं आणि किती चुकीचं ठरवायचं हे पुरेपूर प्रयत्न केलेला आहे. त्यामुळे मी घाबरते की मी चुकीची ठरू नये. पण मी खूप स्ट्रॉंग आहे. काय आहे ना, मानसिक धक्के घेऊन 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 इतकी स्ट्रॉंग झाली आहे ना, खूपच. मग त्यानंतर हे सर्व झालं. नंतर डॉक्टरनी एक्सरे वगैरे काढले. एक्सरे काढून झाले की डॉक्टर माझ्याकडे आले आणि मला बोलले की खूप लागले म्हटल्याच्या नंतर सर्वांना टेन्शन आलं. आणि मग म्हटलं किती दिवसात राहील, तर डॉक्टर म्हटले हे असं राहणार नाही, त्याला ऑपरेशन करावं लागेल. तुमची हड्डी जी आहे 3 जाग्यावर तुटली आहे. मग असं म्हटल्याच्या नंतर मग मला घरच्यांना जास्त टेन्शन आलं, मला पण जास्त टेन्शन आलं. मग मला थोड्या वेळाने माझ्या डोक्यात असं आलं की नाही, हे एवढं लागलेलं नाही आहे, थोडंच लागलेलं आहे, मी काय ऑपरेशन वगैरे करणार नाही, मी जाणार आता घरी. तर डॉक्टर काय पैशामुळे बोलत असतील असं माझ्या डोक्यात आलं. तर मग मी काय केलं, डॉक्टरांना म्हटलं नाही, मी इथे नाही राहू शकत जास्त वेळ, मला डिस्चार्ज पाहिजे. डॉक्टरांनी 15-20 मिनिटात सलाईन वगैरे संपली, गोळ्या औषध लिहून दिले आणि मला डिस्चार्ज दिला. डिस्चार्ज दिल्याच्या नंतर आम्ही घरी आलो. घरी आल्याच्या नंतर 2 दिवस विचार चालू होता की ऑपरेशन करायचं, काय करायचं की नाही करायचं. मग मी माझ्या मिस्टरांना ओळखीच्या डॉक्टरांकडे एक्सरे घेऊन पाठवलं. तेव्हा ते पण डॉक्टर म्हटले की हे खूप लागले, ह्याला ऑपरेशनशिवाय पर्याय नाही. मग तेव्हा घरातले सगळे हे झाले, एकदम टेन्शनमध्ये आले, थक्क झाले एकदम, म्हणजे सुन्न, कोणाचे डोक्याचं कामच करत नव्हते. मग तेव्हा माझ्या भावाचा मित्र आला होता तेव्हा मला बघायला. तेव्हा म्हटला हे बिना ऑपरेशनचं पण राहील, पण थोडा वेळ लागेल. तर म्हटलं कसं, तर तो बोलला की पाय चोळून राहील. मग त्याने माझ्या भावाने गाडी केली वगैरे आणि आम्ही तिकडे गेलो शोधत. त्या काकांना शोधलं, त्यांनी माझा पाय चोळला. इतक्या वेदना होत्या, भयानक वेदना होत्या पाय चोळताना. पण काय करणार, ऑपरेशन पण नाही पाहिजे आणि वेदना पण नाही पाहिजे म्हटल्यावर कसं चालणार. मग वेदना सहन केल्या. मग त्या काकांनी आम्हाला प्रत्येक 4 दिवसांनी बोलावलं. प्रत्येक 4 दिवसांनी मी पाय चोळायला जाते. आणि आज 4.5 महिने झालं कंप्लीट. 4.5 महिन्यानंतर मी स्वतः पाऊल टाकायला चालू केलं आहे. नाहीतर मी आजपर्यंत वॉकरच्या साह्याने चालली. महिनाभर बेड रेस्ट होता, 1 महिना बेड रेस्ट होता, 3.5 महिने वॉकरच्या साह्याने चालली एका पायावर. आज मी स्वतःच्या पायावर चालत आहे. काही दिवसांनी मी पहिल्यासारखी व्यवस्थित चालेल. हॉस्पिटलमधून घरी आल्याच्या नंतर माझ्या मिस्टरांनी मला सांगितलं की मीरा, मी माझ्या आईला कॉल करून सांगितले की तुझ्याबरोबर असं झालं आहे. तर म्हटलं ठीक आहे. तर तुम्हाला एक गोष्ट इथे मला सांगायची आहे. ज्या सासूबाईविषयी मी तुम्हाला सांगणार आहे ना, त्या ह्याच सासूबाई आहेत. ऐका. ज्या सासूबाईंनी मला 10 वर्ष माझं जगणं मुश्किल केलं होतं, मला सळो के पळो करून सोडलं होतं, त्या ह्याच सासूबाई आहेत की त्यांनी माझ्या मिस्टरांनी त्यांना सांगितलं की मीराबरोबर असं झालं आहे. 8 दिवसात त्या माझ्याकडे आल्या आणि माझ्याबरोबर 15 दिवस राहिल्या. घरातलं जेवण त्यांनी बनवलं 15 दिवस. असो, माणसाचा स्वभाव ना एक ना एक दिवस बदलतच असतो.
काही काही माणसांचा स्वभाव तसा असतो, काही काही माणसांचा नसतो, पण कोणाच्या ना कोणाच्या सांगण्यावरून ते त्रास देतात. घरात चुगली करणारा माणूस एकही नसायला पाहिजे, पण काय करणार, घरात एक ना एक तरी घरात चुगली करणारा माणूस असतोच. तसंच माझ्याही घरात तसंच काहीतरी होतं, म्हणून लोकांनी मला त्रास दिला. माझे नातेवाईक पण इथेच राहतात आजूबाजूलाच. माझी मम्मी पप्पा, आईवडील माझे आणि माझ्या 2 बहिणी पण राहतात. माझ्या 2 बहिणी आधेमध्ये येत होत्या आणि घरातली सर्व कामं करून जात होत्या. माझी आई सासूबाई 15 दिवस राहिल्या. 15 दिवसानंतर त्या गेल्या गावी. मग माझी आई 4 महिने, तब्बल 4 महिने सकाळ संध्याकाळ घरी जेवण बनवून रोज माझ्याकडे यायची जायची जेवण देऊन. आणि नंतर मग 4 महिने असं सर्व स्ट्रगल केलं. माझे मिस्टर रोज सकाळी उठून मुलाची तयारी करून मुलाला स्कूलला पाठवत होते. 4 दिवसाला मला पाय चोळायला घेऊन जात होते. या सर्वांनी मला एवढी मदत केली आहे ना, त्यामुळे मी आज स्वतःच्या पायावर चालते. आधीमध्ये मला नातेवाईक पण बघायला आले. हां, तुम्हाला एक सांगते, माणुसकी अजून जिवंत आहे. मी पडले, काही क्षणात लोक माझ्याजवळ धावत पळत आले. ते माणसं नव्हते, ते देव होते. माणसाच्या रूपातले देव होते. ते देव माझ्यासोबत होता त्या माणसांच्या रूपात. आज मी तुम्हाला सांगते, लक्षात ठेवा, लोक गाडी व्यवस्थित चालवत नाहीत. स्वतःची काळजी घ्या आणि हां, देवावर विश्वास ठेवा. ओके, बाय. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.